नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण जॉग्राफी या विषयामधील सेकंड नंबरचा जो लेसन आहे इंडोजेनेटिक मुवमेंट्स या लेसनचे क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया क्वेश्चन आन्सर. तर या ठिकाणी फर्स्ट नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे, टिक इन द फ्रंट ऑफ द करेक्ट ऑप्शन. तर फर्स्ट आहे, ऑन विच ऑफ द फॉलोइंग आर स्लोली मुवमेंट्स इन द अर्थ इंटेरियर डिपेंडंट. तर आन्सर आहे वेलोसिटी. सेकंड आहे, when waves divert from each other, what do you they create? Tension. For the formations of the rift valley, which of the following process should occur in the earth crust? Tension. Which of these is a fold mountain? The Himalaya. The formations of extensive plateaus is a result of which type of mountains? तर आन्सर आहे कॉन्टिनंट बिल्डिंग. नेक्स्ट आहे मॅच द कॉलम्स. द ग्रेट रिफ्ट व्हॅली, द अलाप्स फोल्ड माउंटन, ब्लॅक फॉरेस्ट माउंटन, ब्लॉक माउंटन, द रॉकीज, नॉर्थ अमेरिका. तर या ठिकाणी थर्ड नंबर क्वेश्चन आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन वन सेंटेन्स इच. तर इन विच कॉन्टिनेंट इज द ग्रेट रिफ्ट व्हॅली. तर या ठिकाणी आन्सर दिलेला आहे. तर बघा, द ग्रेट रिफ्ट व्हॅली इज लोकेटेड इन द कॉन्टिनेंट ऑफ आफ्रिका. इन विच कंट्री इज द किलिमांजारो व्हॉल्कॅनो फाउंड. तर या ठिकाणी आन्सर दिलेला आहे, द किलिमांजारो व्हॉल्कॅनो is found in Tanzania. What are the continental building movements? The movements that led to uplifted of the was part of the earth crust leading to formations of the continental or extensive plateaus. Fourth number, what is the mean by continent? The was part of the earth crust that is uplifted above the mean sea level is called continent. Next question आहे, identify the name of internal movement. तर या ठिकाणी फर्स्ट मूवमेंट दिलेले आहे, त्सुनामी आर जनरेटेड इन कोस्टल एरियाज, सडन movements. The Himalaya are the explain of fold mountains, slow movement. Molten magma is thrown out of the earth mantle, sudden movement. Rift Valley is formed because of the faulting, slow movement. Question number 5. Arrange the following statements in chronological order in which of the earthquake occurs. तर फर्स्ट आहे, the earth surface vibrates. त्यानंतर या ठिकाणी क्रोनॉलॉजिकल ऑर्डरनुसार या ठिकाणी हे जे सेंटेन्स आहे ते लावून दिलेले आहे. फर्स्ट आहे, द प्लेस सडनली मूव ड्यू टू द मुवमेंट्स इन द मॅन्टल अलॉंग द वीक पॉइंट्स, फॉल्ट लाइन्स, रॉक्स ब्रेक्स, स्टोर एनर्जी इज अ रिलाइज इन द फ्रॉम सेस्मिक द अर्थ सरफेस व्हायब्रेट्स. नेक्स्ट क्वेश्चन, वर्ड शॉर्ट नोट्सवर दिलेले आहे. तर बघा, ही शॉर्ट नोट्स राईट करायची आहे. वर्ड डिस्ट्रीब्युशन्स ऑफ द अर्थक्विक अँड व्हॉल्कॅनो. तर या ठिकाणी शॉर्ट नोट्स तयार करायची आहे. तर बघा, या ठिकाणी हा क्वेश्चन कंप्लीट करून दिलेला आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे सेस्मोग्राम. तर बघा, सेस्मोग्रामवर शॉर्ट नोट्स दिलेले आहे. तर ही पण ॲज इट इज राईट करायची. त्यानंतर पुढची शॉर्ट नोट्स आहे एपिरोजेनिक मुवमेंट्स. तर एपिरोजेनिक मुवमेंट्स म्हणजे काय, तर पृथ्वीच्या जे कवच असतं ते विस्तृत असतं आणि उभ्या हालचाली ज्यामुळे तीव्र वलीकरण
न होता मोठं भूभाग, पठारे आणि खोरे तयार होतात, त्यालाच एपेरोजेनिक मुवमेंट्स असे म्हणतात. तर या ठिकाणी एपेरोजेनिक मुवमेंट्स आर स्लो मुवमेंट्स. बिकॉज ऑफ दिस मुवमेंट्स वॉज पार्ट ऑफ द अर्थ क्रस्ट इज अपलिफ्टेड ओव्हर ऑर गेट्स subsided when the parts of the earth crust is uplifted above the main sea level. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचे. तर एपेरोजेनिक मुवमेंट्स म्हणजे काय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे प्लेट कन्झ्युमिंग बाउंड्रीज अँड प्लेट्स क्रिएटिंग बाउंड्रीज. तर या ठिकाणी आन्सर राईट करून दिलेले आहे, ॲज इट इज बघून राईट करायचे. त्यानंतर 7th नंबरचा क्वेश्चन आहे डिस्ग्युन्स्ड बिटवीन द फॉलोइंग्स. तर या ठिकाणी अर्थक्वेक्स अँड व्हल्कॅनोज. तर यामध्ये डिफरन्सेस आहे तो कंप्लीट करून दिलेला आहे. त्यानंतर पुढचा डिफरन्सेस आहे ब्लॅक माउंटन्स अँड फोल्ड माउंटन्स. तर या ठिकाणी ब्लॅक माउंटन अँड फोल्ड माउंटनवर जी डिफरन्सेस आहे तो सुद्धा या ठिकाणी राईट केलेला आहे. तर ॲज इट इज बघून राईट करायचं आहे. त्यानंतर जॉग्रफिकल रिजन्स फॉर फॉलोइंग्स. तर या ठिकाणी जॉग्रफिकल रिजन राईट करायचं आहे. तर हा क्वेश्चन कंप्लीट करून दिलेला आहे, ॲज इट इज बघून लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे देर इज अ डिफरन्सेस इन द फॉर्मेशन ऑफ मेघालया प्लेट्यू अँड डेक्कन प्लेट्यू. तर या ठिकाणी डेक्कन प्लेट्यू अँड मेघालय प्लेट्यू यामध्ये डिफरन्सेस आहे तो कंप्लीट केलेला आहे, ॲज इट इज बघून राईट करायचे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. मोस्ट ऑफ द वल्कॅनोज आर फाउंड ऑन द प्लेट बाउंड्रीज. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा या ठिकाणी सॉल्व करून दिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे द बॅरन आयलँड इज बिकमिंग कॉनिकल इन शेप. तर हा सुद्धा क्वेश्चन या ठिकाणी लिहिलेला आहे. तर बघा बॅरन आयलँड इज अन आयलँड लोकेटेड इन द अंदमान सी dominated by the Barren volcano. Barren volcano was formed for a long time, but in the February 2017 it started erupting. नेक्स्ट क्वेश्चन आहे 5th नंबरचा volcanic eruptions can cause earthquake. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा राईट करून दिलेला आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन द फॉलोइंग. तर या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे व्हॉट इज द फोल्डिंग. तर फोल्डिंग म्हणजे काय, तर फोल्डिंग म्हणजे घडीचा पर्वत जो आहे त्याला फोल्डिंग माउंटन असे म्हणतात. तर त्याचा अर्थ या ठिकाणी राईट करायचा आहे. त्यानंतर व्हॉट इज द फॉल्ट म्हणजे काय, तर या ठिकाणी दिलेलं आहे बिकॉज ऑफ द इंटेरियल मुवमेंट्स हॉरिझॉन्टल मुवमेंट्स मूविंग अवे फ्रॉम each other are formed. This causes tensions on the layers of the rocks. This leads to formations of fractures lines to rocks. नेक्स्ट क्वेश्चन आहे 3rd नंबरचा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तर बघा हाऊ आर द कॉन्टिनेंट्स फॉर्मेड. तर बघा या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे कॉन्टिनेंट्स फॉर्मेड. तर कॉन्टिनेंट कसे तयार होतात, तर या ठिकाणी दिलेले आहे आन्सर द स्लो मुवमेंट्स दॅट कंटिन्युअसली टेक प्लेस इन द इंटेरियर ऑफ द अर्थ आयदर मूव टुवर्ड्स द एंटर ऑफ द अर्थ ऑर अवे फ्रॉम इट टुवर्ड्स द क्रस्ट. नेक्स्ट आहे व्हॉट इज द अर्थक्वेक. तर अर्थक्वेक मीन्स काय आहे, तर या ठिकाणी राईट केलेला आहे आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गिव्ह रिझन्स व्हाय अँड अर्थक्वेक ऑकर्स. तर या ठिकाणी या प्रश्नाचं आन्सरसुद्धा राईट केलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ व्होल्कॅनोज. तर व्होल्कॅनोचा इफेक्ट राईट करायचा आहे, तर ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया.
तर 7 नंबरचा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द क्लासिफिकेशन्स ऑफ द इंडोजेनेटिक इंटरनल मुवमेंट्स. तर या ठिकाणी इंटरनल मुवमेंट्स एक्सप्लेन करायचे आहे. तर हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व करून दिलेला आहे, ॲज इट इज तो बघून राईट करायचा आहे. त्यानंतर 8 नंबरचं क्वेश्चन आहे, विच टाईप्स ऑफ मुवमेंट्स हॅव लेड टू द फॉर्मेशन्स ऑफ द मेजर फोल्ड माउंटन्स इन द वर्ल्ड. तर हा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा या ठिकाणी राईट केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हाऊ इज द मॅग्निट्यूड ऑफ द अर्थक्वेक रिलेटेड टू द कॉलॅप्स ऑफ हाऊसेस. तर या ठिकाणी क्वेश्चनचा आन्सर राईट केलेला आहे, ॲज इट इज बघून लिहायचे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक्स ऑन द अर्थ सरफेस अँड ह्युमन लाईफ. तर या ठिकाणी या क्वेश्चनचं आन्सर राईट करून दिलेलं आहे. तर बघा, अर्थक्वेकमुळे अर्थ सरफेसवर कोणत्या प्रकारचा इफेक्ट होतो आणि ह्युमन लाईफवर सुद्धा कोणत्या प्रकारचा इफेक्ट होतो, असं क्वेश्चन दिलेलं आहे आणि त्याचं आन्सर या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. तर आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन डिटेल्स. तर डिटेलचा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ द फॉर्मेशन ऑफ ब्लॉक माउंटन्स विथ द डायग्रॅम. तर बघा, या ठिकाणी ब्लॉक माउंटन्स दिलेला आहे. तर त्याची जी डायग्रॅम आहे ती सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. तर ब्लॉक माउंटन्स इन्फॉर्मेशन या ठिकाणी राईट करून दिलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ द फॉर्मेशन ऑफ रिफ्ट व्हॅली विथ द सुटेबल डायग्रॅम्स. तर रिफ्ट व्हॅलीची सुटेबल डायग्रॅम काढून एक्सप्लेन करायचं आहे. तर या ठिकाणी डायग्रॅम विथ एक्सप्लेनेशन राईट करून दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट चेंजेस डज ऑकर्स ड्यू टू इंडोजेनेटिक्स मुवमेंट्स ऑन द सरफेस. तर या ठिकाणी आन्सर राईट करून दिलेला आहे, ते सुद्धा राईट करायचे. पुढचा प्रश्न बघूया, एक्सप्लेन द टाईप्स ऑफ व्हॉल्कॅनोज ऑन द बेसिस ऑफ द इरेप्शन्स विथ एक्सप्लेन्स. तर या ठिकाणी क्वेश्चनचा आन्सरसुद्धा राईट केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, एक्सप्लेन द टाईप्स ऑफ व्हॉल्कॅनोज ऑन द बेसिस ऑफ पिरियॉडिसिटी ऑफ इरेप्शन्स विथ एक्सप्लेन्स. तर हा जो क्वेश्चन आहे तर या ठिकाणी त्याचा आन्सरसुद्धा राईट करून दिलेला आहे. तर पुढचा प्रश्न आहे, एक्सप्लेन द टाईप्स ऑफ सेस्मिक वेव्स ऑर डिफरेंटेट बिटवीन व्हेरियस टाईप्स ऑफ सेस्मिक वेव्स. तर हा क्वेश्चन जो आहे तो कव्हर करून दिलेला आहे, ॲज इट इज बघून राईट करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ॲक्टिव्हिटी बेस्ड ओपन एंडेड क्वेश्चन. तर शोज द एपिसेंटर फोकस ऑन प्रायमरी सेकंडरी अँड सरफेस वेव्स ऑफ द अर्थक्वेक विथ द हेल्प ऑफ नीट लेबल डायग्रॅम्स. तर या ठिकाणी तर एपिसेंटर फोकस ऑन प्रायमरी सेकंडरी आणि सरफेस वेव्ह ऑफ ॲन अर्थक्वेक विथ द हेल्प ऑफ नीट लेबल डायग्रॅम्स. तर या ठिकाणी तुम्हाला जी सेस्मिक वेव्ह प्रायमरी सेकंडरी आणि सरफेस अर्थक्वेक कशा प्रकारे घडून येतो, तर हे तुम्हाला डायग्रॅमच्या माध्यमातून दाखवायचं आहे आणि त्या ठिकाणी जे लेबल आहे ते सुद्धा तुम्हाला राईट करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण 9th स्टँडर्डचा इंडोजेनेटिक्स मुवमेंट या लेसनचे जे क्वेश्चन आन्सर होते ते आज आपण कव्हर केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.